कमी किमतीत दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या P&G म्हणजेच प्रॉक्टर अँड गॅम्बलने सामान्य नागरिकांमध्ये विश्वास संपादन केला होता. P&Gच्या या निर्णयाने पाकिस्तानात संताप पण आहे आणि घबराटही. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडलाय. लाहोरमधला एक नागरिक नदीम म्हणतो, 24 कोटी पाकिस्तान्यांना अजूनही साबण, डिटर्जंट आणि शेव्हिंग क्रीमची गरज आहे. त्यामुळे प्रॉक्टर अँड गॅम्बलचा निर्णय आम्हाला पटलेला नाही. इस्लामाबादमधला एक अभियंता जावेद इक्बाल म्हणतो, मी गेल्या अनेक वर्षांपासून जिलेटचे ब्लेड वापरत आलो आहे, पण गेल्या 3 महिन्यापासून ते बाजारात मिळतच नाहीत. आता ट्रीट हा पाकिस्तानी ब्रँड एकमेव पर्याय आहे, पण त्याची गुणवत्ता फारच निकृष्ट आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल निघून गेल्यानंतर आता आपण एरियल, सेफगार्ड, व्हिक्स, पॅम्पर्स, पॅन्टीन, हेड अँड शोल्डर्स यासारखी उत्पादनं सुद्धा आयात करणार आहोत की काय, अशा पद्धतीचा सवाल सुद्धा एका नेटकर्त्याने विचारलेला आहे.